थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांच्या वतीनं आयोजित श्री भैरी जन्नी गावदेवी चषक 2025 आणि या स्पर्धेमधील हा चालू असलेला सामना शेवटच्या 8 मधील ही पहिली मॅच जिथे श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोली ब हा संघ खेळताना दिसतोय. जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणी या संघासमोर विनीत गोलंदाजी मार्क वरती लगातार 2 वाईड त्यानं हाताळल्यात आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. ओहो पुन्हा एकदा बीट. लगातार 2 वाईड नंतर 2 निर्धाव. असं काहीसं तुमच्यामध्ये कौशल्य असणं गरजेचं. फक्त वाईड हाताळला म्हणून ओव्हर संपल्यासारखं होत नाही. त्या वाईड नंतर जर का तुम्ही डॉट टाकलात तर केलेल्या चुकीला भरून काढल्याचं समाधान मिळतं आणि ते समाधान कदाचित क्षेत्ररक्षण करणाऱ्या कबरगणी टीमला मिळत असणार आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला गॅप मधून पाठवला. शांत स्ट्रोक दिमागाने खेळलेला फटका दमदार प्रहार परंतु या चेंडूला मागे जाऊन अडवत असताना 2 धाबा नव्हे तर 3 धाबा धावून कंप्लीट केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या रखरखत्या उन्हामध्ये आता धावून धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज दोन्ही सलामीवीर फलंदाज 5 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता ती पॉवर दाखवण्याची वेळ आली आहे ज्याची सर्वांना आतुरता आहे. उमरोली ब विचार करते की ती पॉवर कशा पद्धतीने दाखवावी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू बघा उंच हवेमध्ये इनफिल्डच्या डोक्यावर निघून गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येऊन फील्ड करतोय. तोपर्यंत एका धावेला 2 धाबा मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धाबा कंप्लीट सुद्धा होत आहेत. या सामन्यामध्ये मोठे फटके ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये यायला हवेत ते येताना दिसलेले नाहीयेत. या अगोदरच्या मॅचेस मध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने धाबा बनवल्या गेल्या. आणि धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर या संघानं जी सुरुवात करून दिली होती सोबळी संघाला ओ काय जबरदस्त फटका आहे. चेंडू उंच हवेमध्ये इतका उंच की त्याला जज करत असताना बघत असताना डोळ्याची पारणं फेडली गेली आणि चेंडूला पाठवून दिलं गेलं सीमारेखा पार. षटकार. चर्चा चर्चा चालू होती. चौकार षटकार कधी येणार आणि त्या षटकाराचं प्रदर्शन मैदानात बघायला मिळालं आणि अतिशय सुंदर उंच लांबच लांब षटकार बघायला मिळाला फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू यावेळेला गॅपमधून निघून गेला. मिड विकेटला क्लिअर करत जाणारा दर्शनीय चौकार. 4 धाबा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती उमरोली ब या संघाचाही धावफलक. कबरगणीने नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग स्वीकारत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्ची केल्यात. आता येणारे 3 षटकं खूप महत्वाची आहेत, इम्पॉर्टंट आहेत
आणि त्या महत्वाच्या 3 षटकांमध्ये धावा किती जमविल्या जात आहेत, किती धावांना मनीष आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. मन्या त्याला टोपण नावाने गावात आणि गावात काही काही नावं काही काही खेळाडूंची ओरिजिनल नाव माहीत नाही पडत. त्याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण कधी त्यांना ओरिजिनल नावाने आपण बोलवलेलंच नाहीये. मन्या म्हणजे मनीष आलाय. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न ऑमट्राईच्या रूपाने चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, वेगानं चेंडूची फेकी झाली, रनआउटची संधी. ओ ये क्या हुआ, डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज बाद. फलंदाज बाद. धावचीच्या रूपाने गडी बाद झाला. हलक्या हातानं सॉफ्ट हँडेडली बॅट चेंडूला खेळत असताना ऑनड्राईव्हच्या रूपाने खेळलं गेलं, फेकी झाली. त्यावेळेला मात्र दुसरी धाव प्रफुल्लला कंप्लीट करता आली नाही. मगाशी प्रफुल्लने बॅटिंग केली होती, माफ करा अक्षय नव्हता तो. आणि प्रफुल्लने एक षटकार एक चौकार लागवल्यानंतर त्याचा अशा पद्धतीने बाद होणं हे उमरोलीसाठी थोडीशी त्रासदायक बाब, अडचणीची बाब. उज्ज्वल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. पुन्हा एकदा मनीष. हो स्क्वेअर कट करायचं होतं, स्लाइस करायचं होतं, चेंडूला कापायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल खूप मोठं दडपण टाकतात फलंदाजावरती, कारण आपण सीमित मर्यादित षटकांचे सामने खेळतो. मर्यादित षटकं म्हणजे 4 षटकं, 3 षटकं, 2 षटकं. इथे तुम्हाला वेळ नाही आहे. इथं 1-2 डॉट सुद्धा तुमच्यावरती खूप मोठं दडपण आणतील आणि अशा पद्धतीचे डॉट आल्यानंतर तुमच्या खेळण्याच्या मानसिकतेला हो इथे रनआउटची संधी होती. पंच तटस्थ आहेत आणि एक धाव सहजरीतीने इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतंय. एकोणीस वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 19, अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. आमचे राकेश आणि विवेक यांचं कौतुक विशेष आहे, कारण काल सकाळी ते इथे येऊन बसलेत, त्यानंतर घरी गेले वेगळी गोष्ट, पण त्यानंतर ते इथून हल्लेले नाही आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका आणि मोठा फटका खेळत असताना मिड विकेटमध्ये चेंडूला अडवलं गेलं, फेकी झाली, रनआउटची संधी, परंतु ती संधी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. का विशेष कौतुक आहे, कारण या दोघांनी जी आपल्या हातामध्ये जबाबदारी घेतली, ती जबाबदारी पार पडत असताना ते इकडून तिकडे सुद्धा जात नाहीत, तिकडून इकडे सुद्धा येत नाहीत. पाणी भेटलं काही, चहा भेटलं काही, जेवण भेटलं काही, हे लांब राहिलं, माझं काम झालं की नाही याच्यावरती त्यांचं नजर आहे. आणि खूप चांगलं कार्य आणि त्याच्यासाठी विशेष आभार आणि कौतुक आमच्या राकेश आणि विवेक यांचं. खूप चांगली कामगिरी ते करतायत. श्री भैरी देवी चषकाचा ज्यांनी गावदेवी चषकासाठी ओ यावेळेला शरदपासून लांबून खडे खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॅकफुटवरती जाऊन लांबून खेळण्याचा काहीसा इरादा होता आणि त्या चेंडूवरती प्रभुत्व गोलंदाजाचं राहिलं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक 21 वरती थांबले. 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. यानंतर होणारा सामना इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळलंय, अडवण्याचा प्रयत्न झाला. इनफिल्डमध्ये जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत एकदा कंप्लीट सिंगल येते. दुसरं षटक संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती. कहाणी जैसे थी. थँक्यू डीजे. इनक्लब क्रिकेट संघ बागडेवाडी आणि श्री धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर, दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी यायचंय. सोहम आला नवीन गोलंदाज. बघा सोहमकडे एका गोष्टीचा आनंद सुद्धा आहे की त्याची 10वीची एक्झाम संपली आहे. आता ती एक्झाम संपल्यानंतर
ॲज अ बॉलर म्हणून ही परीक्षा देत असताना काय यशस्वी ठरतोय का? पहिल्या चेंडूवरती आकुटापाचा चेंडू, शॉट फुल पॉवरफुल षटकार. थँक्यू 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 डीजे. पहिल्यांदा सोहमला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि पहिल्या चेंडूती षटकार खाल्लाय. अपयशी यशाची पहिली पायरी आहे असं आपण शालेय जीवनात शिकलोय. आता त्यानंतर वेगळी लाईन सुद्धा येते पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अडवण्याचा प्रयत्न नाही होणार, कारण उंची जितकी होती तितकीच लांबी सुद्धा. चेंडू सी मारेगा पार, षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. दोन षटकानंतर कहाणी जैसे ती असं मी म्हटलं होतं, कारण जो उतरता ग्राफ मागील काही मॅचेसमध्ये बघायला मिळाला तो या मॅचमध्ये सुद्धा बघायला मिळतोय असं म्हटलं होतं. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आलेले हे दोन षटकार सांगतायत नहीं नहीं हम बाकी लोगों की तरह नहीं है, हमारा रुतबा अलग है, हमारी बात ही अलग है. पुन्हा एकदा लगातार तिसरा, लगातार 3 षटकार, 3 in a row, 6 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. कुणी सावरी डी सी बागडेवाडीने जिंकला. फिल्डिंग घेतली, जे सगळे घेणार तेच आम्ही घेतो. चला काही हरकत नाही आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. लगातार 3 षटकार आलेत. सोहमने गोलंदाजी सुरुवात करत असताना जी षटकाराने केली होती ती 3 चेंडूनंतर सेम आहे. आता यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल. श्री बहिरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे मंदनगड याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा श्री बहिरी ज्यांनी गावदेवी चषक 2025. या अगोदर आपण याच मैदानावरती कबरगाणीची स्पर्धा पाहिली होती, त्यामुळे कबरगाणीकरांना भरपूर साऱ्या गोष्टी माहीत आहेत. पुन्हा एकदा उडवला चेंडू. ओहो, मिसजस्ट झाला, हाताला लागून सीमारेखा पार गेला. सलग 4था षटकार आला. चला नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा दर्शक, लगातार 5वा. थँक्यू. उज्ज्वल आला. उज्ज्वलने मात्र आपल्या नावाप्रमाणे उज्ज्वलित करणारी बॅटिंग इथं केली आहे आणि धावांचा सैलाब आलाय. लगातार 5 षटकार आलेत, एक वाईटच्या रूपाने बोनस सुद्धा आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. त्या चेंडूवरती नक्की काय घडेल बघावं लागणार आहे. सन्माननीय गीतेजी पवारसाहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. उमरोलीचे खंदे पाठीराखे उमरोली गावचे सुपुत्र आणि युवा क्रीडा कमिटी सदस्य आहेत. युवा क्रीडा कमिटी सदस्य आमचे प्रतीकजी वैराग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती चेंडूला ऑन साईडला खेळत असताना मिडविकेटच्या दिशेने फील्ड झालाय चेंडू. तोपर्यंत एकदा येते सिंगलने धावफलक पुढे जाईल. षटक संपतंय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत अब तक 54 धाबा धावफलकावरती आहेत. टीम श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोली बच्या. थँक्यू डीजे.
हो, एका पाऊस नंतर चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने केली आहे आणि हा षटकार येत असताना आता 60 धावा. प्रशांत नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. 61 धावा या 62 धावा या स्पर्धेतलं सर्वोत्तम धावफलक होतं. 90 पण मारलं. अच्छा, 90 धावा हाय असतात. 3 लगातार षटकारांसाठी गीतेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. खूप उशिरा नाही लावलेत गीतेशजी, अगोदर 5 मारून झालेत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबचा चेंडू त्याला खेचून आणलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि क्षेत्ररक्षक असताना फेकी होते तोपर्यंत 1-1 आणि एकच वरती समाधान. 1 की 2? एकच धावरती समाधान मारावं लागते. सिंगल धाव येताना बघायला मिळते. बक्षीस लागलं आणि तो षटकार थांबला असं म्हणावं लागेल. 2 चा खेळ झाला. धावपलका धावा 61-61. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अक्षयनं मारलाय चेंडूला आणि टोलवत असताना मिडविकेटच्या दिशेने पाठवले सीमारेखा पार 4 धावांसाठी. हो, यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या डोक्यावरून मारायचं होतं आणि चेंडू जर आपण पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये सगळा मोमेंटम बदललाय, चित्र बदललंय, चित्र विचित्र झालंय आणि आता या चौथ्या षटकामध्ये त्याला बॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रशांत करतायत. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाता जाता थांबलाय आणि थांबत असताना फेकी सुद्धा जोपर्यंत करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्यानं अक्षयने धावून कंप्लीट केल्यात. धावपलकाची धावा जर आता आपण पाहिल्या तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोचल्यात 67 धावांवरती. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला टोलावलं गेलं. काउ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करतील तोपर्यंत एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. काय तिसरी धाव? नाही, तिसरीचा प्रयत्न दिसत नाहीये. 69, 69 धावा, 70चं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम उमरोली ब या संघाच्या वतीनं जाकमत देवी क्रिकेट संघ कबरगाणी या संघासमोर. चला त्वरित उमरोली संघ आपण मैदानात दाखल व्हा. कबरगाणी संघ आपण आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. 70 इज द टार्गेट.
थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे मंडणगड आयोजित श्री भैरी जर्नी गावदेवी चषक 2025 वर्ष दुसरे आणि या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस. चला थोडीशी घाई करा प्लीज. चला मॅचला सुरुवात. एक उज्ज्वलनी लगातार बाद. यास ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. लगातार 5 षटकार या नारंगीच्या मैदानावरती नाव घेतलं जाईल उज्ज्वलचं. आता इथून 24 चेंडू आणि 70. पहिला चेंडू. आवाज आलाय पंचांना वाईटचा इशारा. गोलंदाजाला यष्टीरक्षकाने अपील केली होती आवाजाची, पण पंच तिकडे चूक होते. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ऍड होताना. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीरक्षक पंचांकडे अपील केली जाते, पण पंचांचा इशारा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. सत्तर धावाचा पाठला करायचा. वाईट चेंडू येतात, पण त्या वाईट नंतर मोठे फटके येतील का हे सुद्धा पाहायचं. बघा एज साठी रिव्ह्यू नका घेऊ, कारण की इथून कोणताही आपल्याकडे स्नेकोमीटर या अल्ट्रा एज साठी सुविधा नाही आहे. त्यासाठी लेफ्ट गेलं गेलं लेफ्ट. दिशा दिशा चुकली जाते. पुन्हा एकदा लगातार तिसरा वाईड येतोय. 3 अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. लगातार 3 वाईड अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. फाईन लेग रिजन मध्ये चौकार. थँक्यू. पहिला चेंडूवरती चौकार आलाय. मग धावफलकार धावा पण 7 आहे. म्हणजे जो षटकार पाहिजे होता धावफलकारती षटकार आलाय, पण त्या षटकाराला कायम ठेवणं. इथून 70 धावाचा पाठलागार आक्रमक घेई. पॉवर प्लेचे षटक. पॉवरफुल बॅटिंग. त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील केली जाते, पण पंचांचा वाईटचा इशारा. इथून थोडंसं कॅल्क्युलेशन अतिरिक्त धावांचं जास्त आहे. पहिल्या चेंडूवरती 8 धावा आल्यात. इथून बघा अवांतर धावा येतील, मोठे फटके येतील, पण ती उज्ज्वल सारखी खेळी प्रभावित करणारी खेळी कोणत्या खेळाडूला करावी लागेल. की लगातार या नारंगीच्या मैदानामध्ये मोठे मोठे विक्रम आपण होताना पाहतो, आणि त्या उज्ज्वलच्या नावावर सुद्धा आहे. लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले आहेत, पण इथून थोडंसं गोलंदाज चुकी करताना दिसतोय. एक चेंडू 8 धावा.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कोणही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. दबाव प्रेशर आहे, मोठे फटके येत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 14 पाहतोय. 1 for 14 रन ऑन स्कोर कार्ड. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या डोक्याच्या वरून वन बाउंड, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. मॅच ऑन आहे, मॅच आहे. थँक्यू डीजे. बघा 3 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात. 3 षटकार नाही आले ती दुसरी गोष्ट असेल, पण धावा षटकारा इतक्याच आल्यात. मोमेंटम, एक पॉझिटिव्ह इंटेंट, पॉवरफुल बॅटिंगचा नजारा. आयोजन कमिटीचे मेंबर कौशिक कुठे असतील त्यांनी आयोजन कमिटी संपर्क साधायचा आहे. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा, पुन्हा एकदा दिशा चुकली जाते. कौशिकजी आपणास विनंती आहे, आयोजन कमिटी आपला शोधते, संपर्क साधायचा आहे. विजयजी बागडे साहेब आपणास सुद्धा विनंती असेल, आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू जातोय जितका मोठा उंच तितकी लांबी सुद्धा आहे. नारंगीच्या डगआउटच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 25, 25 धावा. तिकडे आपण 33 आल्या होत्या, इथे जर का षटकार आला तर 31, म्हणजे 2 धावा कमी असतील. पण तुम्हाला पॉवर प्ले जे षटक आहे, पॉवरफुल बॅटिंगचा नजारा, अशा प्रकारे स्टार्ट असणं इम्पॉर्टंट आहे. 24 मध्ये 70चा पाठला करणं पॉवर प्लेचे षटक आहे, पॉवरफुल बॅटिंगचा नजारा दाखवणं, आणि तो नजारा दाखवलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक क्षेत्ररक्षक लॉंग अँड मिड विकेट मध्ये आहे. स्क्वेअर लेगच्या त्या गॅप मध्ये त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू क्लिअर करतोय. धावफलकर धावा 25 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला जाईल का, पाहावं लागेल. शेवटच्या चेंडू संयम का प्रहार. त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून, त्याहून उंच त्याहून लांब चेंडू सरळ नारंगीच्या पेट्रोल पंपला अभिवादन करणारा षटकार. थँक्यू डीजे. बघा मॅच आपण पहिलं षटक पॉवर प्ले षटक बघा, तब्बल 5 वाईटच्या धावा होता, 5 एक्स्ट्रा. आणि आपण पाहू शकतो षटकार 3च आहेत. षटकार 3 होते, पण जे चेंडू चांगले हाताळले होते त्याला सर्कलच्या वरतून खेळलं होतं. म्हणजे कलात्मक दाखवली होती की नजाकत सुद्धा दाखवली होती. तुम्हाला मोठे फटके खेळायचे, पण चांगला चेंडू असेल त्याला कशा प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आउटफील्डच्या वरतून खेळलं. आणि आपण पाहू शकता 31 धावा. इथून मॅचचं इक्वेशन 18 चेंडू आणि 39. जो फासला होता तो खूप कमी केलाय. 24-70चा फासला होता तो कमी केलाय. येणारे 18 चेंडू आणि 39 धावा. विजयजी बागडे साहेब आपणास विनंती असेल, आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. एकतीस धावा. धावफलकर ते येणारे 18 चेंडू आणि 39 सपाटला करायचा आहे. बघा आता जशा प्रकारे राजकुमार साथ देईल, साथीला खूप इम्पॉर्टंट आहे. ओपनिंग फलंदाज नितीननी एक पॉवरफुल, एक
बॅटिंगचा नजारा दाखवलाय, त्याला साथ देणं सुद्धा स्ट्राईक एंडवरती राजकुमार. अजितचा स्वागत सुद्धा ज्या प्रकारे पहिल्या षटकाचा संपवलं होतं त्याच प्रकारे स्वागत पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार, षटकार. येस येस या दोन्ही सलामीवीर बॅटर लो में आ गया आता आपण पाहतोय. ऑफसाईडला चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला सन्मान. नितीनची जी गेली होती सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, याच गोष्टीचा उल्लेख केला जातो. तुम्ही जर का मोठे फटके खेळतात तिकडे सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेशन ऑन ठेवायचंय. स्ट्राईक रोटेशन ऑन ठेवलंय आणि 2-2 धावांनी आपली मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा दाबा जास्त असेल तर एनर्जी सुद्धा वाढवणं इम्पॉर्टंट आहे. दोन्ही धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा आपण पाहतोय 39 रन स्कोर कार्ड. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 39 धावा. तो राजकुमार साथ देताना साथ देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नितीननी जे पहिल्या षटकामध्ये ठोकलेलं 31 धावा, त्या 31 धावांना साथ देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 39 39. थोडीशी घाई करा प्लीज. ऑन साईडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हातामध्ये जातोय, सिफेकी होईपर्यंत सिंगलने संतुष्ट. धावफलकार धावा 40. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 40. पुन्हा एकदा नितीन स्ट्राईक एंडवरती येताना नितीन मध्ये क्षमता आहे, दरार आहे, दबदबा आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग त्यांनी दाखवली होती. ऑन साईडला मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून जातोय, उंच लांब असा षटकार. थँक्यू दीजिए. येस बडे मिया छोटे मिया 46 रन ऑन स्कोर कार्ड. बॉल चेक करायचा आहे. बडे मिया छोटे मिया दोघी आपण पाहतोय, दोघं प्रभावित करत आहे. सलामीवीर बॅटर एका साईडला नितीन असतील तर राजकुमार सुद्धा त्या खेळीला खूप चांगली साथ देतोय. एक षटकार राजकुमारच्या बॅट मधून सुद्धा आलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला सीमारेषा जवळ पार, चौकार. बघा एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे आणि त्याच्यावरती सर्वांनी लक्ष द्या. यानंतर होणारे सगळे सामने म्हणजे पहिल्या फेरीतील जरी सामने असतील तरी सुद्धा 15 बॉलचे राहतील. यानंतर होणारे सगळे सामने 15 बॉलचे राहणार आहेत. आणि धावफलक किती? 50 झाल्यात. 50. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. 15 बॉलचे यानंतरचे सर्व सामने राहतील, कारण अजून 10 मॅचेस बाकी आहेत आणि त्या आपल्याला अंधार पाडायच्या अगोदर कंप्लीट करायचे आहेत. तर सगळ्यांनी सहकार्य करा अशीच आयोजन कमिटीच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आणि तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे. ओडी कमेंटरी बॉक्स. थँक्यू. मॅच कशा प्रकारे फिरली जाते, इथून कशा प्रकारे आपण पाहू शकता. 12 चेंडू मध्ये 56 धावा ठोकल्या गेल्या आहेत. प्रभावित केले नितीन आणि राजकुमारच्या जोडीने. नितीन प्रभावित करतोय 9 चेंडू मध्ये 42 वैयक्तिक खेळ करतोय. त्याच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी दिसते. मॅच मध्ये कशा प्रकारे 70चा पाठला करायचा आहे याचं उंच एक उदाहरण ठेवताना आपण पाहू शकता. कालच्या दिवसामध्ये 60+ चा पाठला नाही झालाय. आता येणारे 12 चेंडू आणि 14 धावा. दोन्ही सलामीवीर बॅटर प्रभावित करतात. राजकुमार आणि नितीनची जोडी. नवीन गोलंदाज शरद. ऍक्शन आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरताना डॉट आलाय. डॉट नंतर दबाव सुद्धा येतात. इथून जर का मॅच मध्ये या 6 येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती धावा ठेवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल, कारण की इम्पॉर्टंट 5 चेंडू असणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल का, शेवटच्या षटकाला किती धावा असतील. ऑन साइडला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मधून चेंडू निघून जाते. 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार.
थँक्यू थँक्यू थँक्यू. मोठा फटका आलाय. 10 चेंडू आणि 10 धावा. दहा चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडू सरळ उंच सीमार शबार षटकार आणि या षटकाराने आपण पाहतोय धावफलकावरती धावा डबल 666. थँक्यू थँक्यू थँक्यू. फलंदाजी कालच्या दिवसात 90 पहिल्या इनिंग मध्ये ठोकल्या होत्या, पण इकडे चेस करताना आजपर्यंत आपण या स्पर्धेचं पाहिलं 60+ धावफलक चेस होताना दिसते. येणारे 9 चेंडू आणि 4 धावा. 9-4 मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. मॅच फिनिश. एक सुपर 70 धावेचा पाठलाग करताना दोन्ही ओपनिंग फलंदाज. जर का बॅटिंग आवडली असेल टाळ्या वाजून प्रभावित करायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूला प्रेक्षक वर्ग असतील. 70 धाव्यांचा पाठलाग तिसऱ्या षटकाच्या आतमध्ये गेलाय. सुरेख बॅटिंगचा नजारा. दोन्ही फलंदाज नितीन आणि राजकुमारची जोडी. राजकुमार सारखी फलंदाजी केलेली आहे आणि नितीननी अशा प्रकारे सुरुवात केली गेली. त्या सुरुवातला कायम ठेवलं गेलं मिस्टर राजकुमारने आणि या मॅचचा राजकुमार सुद्धा बनलेला आहे. आक्रमक केयू उज्ज्वलला 7 नव्हती मिळाली. ती 70 धावे रोखताना जे पाहिलं होती ती 7 होती. पहिल्या 2 षटकार आले होते, पण आपण नंतरच्या मोमेंटला थोडंसं धावफलक संत झालं, पण त्या धावफलकाला 70 3 षटकाच्या आत त्या 70 धाव्यांचा पाठला केला गेला.